संकल्प फाउंडेशनची रुग्णवाहिका दुर्गम भागातील रुग्णांसाठी ठरणार नवसंजीवनी. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांचे प्रतिपादन. रुग्णसेवेकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण. कुरखेडा संकल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा वतीने अटीतटीच्या परिस्थितीत रुग्णांची होणारी गैरसोय टाळता यावी आणि शहरांप्रमाणेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अडीअडचणीच्या वेळी त्वरित पोहोचता यावं आणि उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये, त्यांनाही वेळेत आणि तत्परतेने उपचार मिळावेत याकरिता तालुक्यात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. ती रुग्णवाहिका दुर्गम आणि ग्रामीण भागातील अपघातग्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार, असे प्रतिपादन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. मागील 8 वर्षांपासून संकल्प फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या वतीने तालुक्यात विविध आरोग्य शिबिरासह विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. समाजसेवेच्या कार्यात अनेकदा रुग्णांची रुग्णवाहिका अभावी हेळसांड होते, असा अनुभव अनेकदा येत होता. सदर अडचण लक्षात घेत संकल्प फाउंडेशनने स्वतः पुढाकार घेत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. आज मंगळवार रोजी रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते येथील किसान सभागृहाच्या पटांगणात करण्यात आले. या प्रसंगी पोलीस ठाणेदार महेंद्र वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र गोटफोडे, संकल्प फाउंडेशनचे डॉक्टर जगदीश बोरकर, सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, प्राध्यापक डॉक्टर दशरथ आदे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी विवेक निरंकारी, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, फाजिल शेख, पत्रकार प्राध्यापक विनोद नागपूरकर, सिराज पठाण, कैलाश उईके, राकेश चव्हाण, बालू रांगडाले, सादिक शेख आदी हजर होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनचे फलिंद्र मांडवे, राहुल पाटणकर, भूषण बोरकर, मुकेश लाळे, अमित ठाकरे, मनीष मेश्राम, सुमेध रामटेके, गोविंद बोरकर, मुकेश बोरकर, नितेश नखाते, विष्णू कांबळे, अतुल अंबादे, बाळाजी नखाते, परमानंद सहारे, चंदू बनसोड यांनी सहकार्य केले.